वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थोडा चक्रावून टाकणारा आहे. हो, आणि तितकाच रंजक सुद्धा. नक्कीच. म्हणजे विचार करा, एखाद्या जुन्या संथ समजल्या जाणाऱ्या आणि प्रचंड पसारा असलेल्या सरकारी कंपनीचा नफा अचानक एकाच तिमाहीत 156% कसा उसळू शकतो? बापरे, 156%? हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. तेच तर. बाजारातील जे दिग्गज विश्लेषक आहेत त्यांनाही क्षणभर विचार करायला लावणारे हे आकडे आहेत. आज आपण भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेल यांच्या मार्च 2026च्या तिमाही निकालांची चिरफाड करणार आहोत. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण वरवर पाहता हा एखाद्या ऐतिहासिक पुनरागमनाचा ट्रेलर वाटू शकतो. बरोबर. पण आपण या चकचकीत आकड्यांच्या आत खोलवर डोकावून पाहिलं तर काही अतिशय गंभीर आणि गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहतात. अगदी खरंय. आणि म्हणूनच उपलब्ध माहिती आणि मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीच्या आधारे या निकालांचा खरा अर्थ शोधणे हे आजच्या आपल्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. हो, कारण जेव्हा आपण आर्थिक निकालांचं विश्लेषण करतो तेव्हा केवळ काय घडले हे पाहून चालत नाही. मग ते कसे आणि का घडले यामागची यंत्रणा समजून घेणं महत्त्वाचं असतं. भेलच्या बाबतीत बोलायचं तर समोर आलेली माहिती एका मोठ्या धोरणात्मक बदलाकडे निर्देश करते. धोरणात्मक बदल. होय, पण त्याचवेळी बाजाराने या बदलाची जी किंमत मोजायला सुरुवात केली आहे ती पाहता या आकड्यांचा खरा अर्थ शोधणे ही आता केवळ उत्सुकतेची गोष्ट राहिलेली नाहीये. चला तर मग हे आकडे उलगडून पाहूया. आपण थेट मुख्य आकड्यांना हात घालूया, कारण इथूनच खऱ्या गोंधळाला आणि आश्चर्याला सुरुवात होते. नक्कीच. आपण महसुलापासून सुरुवात करूया. बरं. मार्च 2026च्या तिमाहीत भेलचा महसूल म्हणजेच एकूण विक्री ही 12,310 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आणि जर आपण मागील वर्षीच्या याच तिमाहीचा विचार केला तर तो आकडा 8,993 कोटी रुपये होता. म्हणजे सरळ पाहिलं तर महसुलात वार्षिक आधारावर 37% मजबूत वाढ झाली आहे. अगदी बरोबर. आणि मागील तिमाहीशी म्हणजे डिसेंबरच्या 8,473 कोटींच्या महसुलाशी तुलना केली तरीही ही उडी खूप मोठी आहे. हो, पण माझा मुख्य आक्षेप किंवा म्हणूया की माझा मुख्य गोंधळ महसुलाच्या आकड्यांवर नाहीये. मग कशावर आहे? तो नफ्याच्या आकड्यांवर आहे. कारण कंपनीचा ऑपरेटिंग नफा, ज्याला आपण एबिट म्हणतो, तो 1,753 कोटी रुपयांवर गेला आहे. हो, आणि ही वाढ वार्षिक आधारावर तब्बल 111% आहे. बापरे. आणि डिसेंबरच्या तिमाहीत हाच आकडा फक्त 545 कोटी रुपये होता. तिथून तर हा आलेख थेट आकाशाला भिडल्यासारखा वाटतोय. आणि निव्वळ नफ्याचं काय? तेच तर सांगतोय. निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट हा थेट 1,290 कोटींवर पोहोचलाय, जी 156% महाप्रचंड वाढ आहे. अर्निंग्स पर शेअर EPS सुद्धा 3 रुपये 71 पैसे झालाय. म्हणजे नफ्यातील तफावत हाच या निकालांचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. नक्कीच. आता इथे एक अत्यंत साधा गणिताचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? विक्री फक्त 37% वाढली असताना नफा 156% कसा काय वाढू शकतो? बरोबर. म्हणजे जर 100 रुपयांचा माल विकून 10 रुपये मिळत होते तर 137 रुपयांचा माल विकून थेट 2.5 पट नफा कसा होऊ शकतो? ही कुठली जादू आहे? ही खरं तर जादू नाहीये. भांडवली बाजारातील आणि विशेषतः जड उद्योग म्हणजे हेवी इंजिनिअरिंग क्षेत्रातील ही एक अत्यंत मूलभूत संकल्पना आहे. अच्छा. हो, ज्याला आर्थिक परिभाषेत ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतात. ऑपरेटिंग लिव्हरेज? होय. नफा महसुलापेक्षा इतक्या वेगाने वाढणे हे कंपनीची अंतर्गत कार्यक्षमता आणि मार्जिनच्या रचनेत झालेल्या अमूलाग्र बदलाचं द्योतक आहे. मला हे थोडं अधिक सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडेल. नक्कीच. कारण कागदावर ऑपरेटिंग लिव्हरेज हा शब्द खूप भारी वाटतो, पण प्रत्यक्षात कंपनीच्या कारखान्यात असं काय घडलं असेल ज्यामुळे हा बदल दिसतोय? कसंय, यासाठी आपल्याला भेलच्या खर्चाच्या रचनेकडे म्हणजे कॉस्ट स्ट्रक्चरकडे पाहावं लागेल. बरं. अशा महाकाय उत्पादन कंपन्यांमध्ये 2 प्रकारचे खर्च असतात. एक बदलता खर्च जो कच्चा मालावर अवलंबून असतो, म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. अगदी बरोबर. आणि दुसरा निश्चित खर्च म्हणजेच फिक्स्ड कॉस्ट. आता भेलचे मोठे कारखाने आहेत, हजारो कायमस्वरूपी कर्मचारी आहेत, महाकाय मशीन्सची देखभाल आहे. हो, हा खर्च तर त्यांना करावाच लागणार. अगदी.
हा सर्व निश्चित खर्च कंपनीला करावाच लागतो. मग त्यांनी महिन्यातून 2 टर्बाईन्स बनवले काय किंवा 20 टर्बाईन्स बनवले काय? समजलं. जेव्हा कंपनीचा महसूल कमी असतो तेव्हा या निश्चित खर्चाचा भार प्रत्येक उत्पादनावर खूप मोठा असतो. पण जेव्हा मागणी वाढते आणि महसूल 37% झेप घेतो, जसा तो या तिमाहीत 12,310 कोटींवर गेला. तेव्हा हा वाढलेला सगळा महसूल त्या निश्चित खर्चाला सहज पार करून जातो. बरोबर, अगदी बरोबर. तो निश्चित खर्च आधीच वसूल झालेला असतो. त्यामुळे एक विशिष्ट उंबरठा, ज्याला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात, तो ओलांडल्यानंतर नव्याने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून मिळणारा पैसा हा जवळपास थेट नफ्यात जमा होतो. अच्छा, म्हणजे बॉटम लाईनमध्ये ॲड होतो. हो, प्रति युनिट खर्च अचानक खूप वेगाने खाली येतो. त्यामुळेच महसूल फक्त 37% वाढतो, पण नफ्याचे मार्जिन रुंदावल्यामुळे निव्वळ नफा 156% उसळी घेतो. हे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने मागील परीक्षेत जेमतेम पास होऊन अचानक या परीक्षेत वर्गात पहिला क्रमांक मिळवावा, तशीच ही भेलची वाढ वाटते. हो, छान उदाहरण आहे हे. हे केवळ जास्त माल विकण्याचं यश नाही, तर कारखान्याची क्षमता तिच्या पूर्ण क्षमतेने वापरली जाण्याचं यश आहे. हे स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे. पण तरीही मला इथे एक शंका उपस्थित करावीशी वाटते. नक्की, बोला. नुसती क्षमता वापरली म्हणून हे आकडे आले असे म्हणणे खूपच सोपे करून सांगितल्यासारखं वाटतंय. कारण भेलकडे ऑर्डर्सची कधीच वानवा नव्हती. ते खरंय. त्यांच्याकडे नेहमीच हजारो कोटींचे ऑर्डर बुक पडून असते. मग अचानक या एका तिमाहीत असं काय घडलं की त्यांनी इतक्या ऑर्डर्स पैशात रूपांतरित केल्या? इथेच खरी मजा आहे असं मला वाटतं. हा अत्यंत अचूक आणि विश्लेषणात्मक प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर आपल्याला मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीमध्ये आणि सध्याच्या धोरणात्मक वातावरणात मिळतं. हां, कसं काय? तुम्ही मगाशी बरोबर म्हणालात की ऑर्डर्स असणे आणि त्या पूर्ण करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हो ना. या निकालांमागील खरे इंजिन ऑर्डर्स मिळवणे हे नसून हाती असलेल्या ऑर्डर्सची वेळेत अंमलबजावणी करणे हे आहे. अंमलबजावणी म्हणजे एक्झिक्युशन. होय, मॅनेजमेंटने त्यांच्या निवेदनात बेटर एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर बुक यावर खूप जोर दिला आहे. पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? कारण सरकारी कंपन्यांबद्दलचा सर्वसाधारण समज असा असतो की त्यांच्याकडे काम खूप असतं, पण फाईल्स पुढे सरकत नाही किंवा प्रकल्प वर्षानुवर्ष रखडतात. तोच तर इतिहास होता. अनेकदा कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत होणे, प्रकल्प स्थळावरील मंजुरी न मिळणे किंवा अंतर्गत कार्यक्षमतेचा अभाव यामुळे ऑर्डर्स फक्त कागदावरच राहायच्या. आणि वेळ गेला की खर्चही वाढतो. अगदी बरोबर. जसा वेळ पुढे सरकतो तशी महागाई वाढते, कच्च्या मालाच्या किमती वाढतात आणि कागदावर फायद्यात दिसणारा प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत तोट्यात जातो. बापरे, हे तर खूपच नुकसानकारक आहे. पण सध्या आपण जे पाहतोय ते या चक्राला उलटे फिरवण्याचे प्रयत्न आहेत. मॅनेजमेंटने प्रकल्प पूर्ण करण्याच्या वेगावर, म्हणजेच प्रोजेक्ट डिलिव्हरीवर आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अच्छा. जेव्हा एखादा महाकाय बॉयलर किंवा टर्बाईन ठरलेल्या वेळेत ग्राहकाला मिळतो, तेव्हाच त्याचं बिल पास होते आणि तो पैसा महसूल म्हणून ताळेबंदात दिसतो. म्हणजे हे एखाद्या महाकाय मालगाडीसारखं आहे. मालगाडी. हो, तिला सुरुवातीला जागा सोडायला खूप ऊर्जा लागते. ती संथ असते. पण एकदा का तिने वेग पकडला आणि समोरचा ट्रॅक क्लिअर असला, तर ती मालगाडी प्रचंड वेगाने अंतर कापू लागते. अगदी चपखल उदाहरण आहे हे. इथे सरकारचा पायाभूत सुविधांवरचा खर्च आणि ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी हा तो क्लिअर ट्रॅक आहे. आणि कंपनीची सुधारलेली अंमलबजावणी हे त्या गाडीचं इंजिन आहे. बरोबर. आज देशात विजेची मागणी ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता केवळ अपारंपरिक ऊर्जेवर अवलंबून राहून चालणार नाही हे धोरणकर्त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणजे रिन्युएबल एनर्जी पुरेशी नाहीये. होय, त्यामुळे पारंपरिक औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचे म्हणजे थर्मल पॉवर प्लांट्सचे नूतनीकरण आणि नवीन प्रकल्पांची उभारणी याला अचानक वेग आला आहे. आणि या सगळ्याचा सर्वात मोठा लाभार्थी साहजिकच भेल आहे. नक्कीच. पण त्यांनी या संधीचं सोने करण्यासाठी जी ऑपरेशनल शिस्त दाखवली आहे ती खरोखरच या निकालांमधील सर्वात सकारात्मक बाब आहे. हे सगळं ऐकायला खूपच आश्वासक वाटतंय. कंपनी जुन्या चुकांमधून शिकतीये, वेळेत काम पूर्ण करतीये आणि त्याचा परिणाम थेट नफ्यात दिसतोय. हो. पण आणि हा एक खूप मोठा पण आहे. काय झालं? मला थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेटची भूमिका घेऊ द्या. जेव्हा बाजारात एखाद्या कंपनीबद्दल सगळंच उत्तम आणि परिपूर्ण वाटू लागतं, तेव्हा मला नकळतपणे धोक्याची घंटा ऐकू येऊ लागते. कारण वास्तव इतकं सरळ कधीच नसतं. तुमची शंका रास्त आहे.
बाजाराच्या परिभाषेत सांगायचं तर प्रत्येक चांगल्या बातमीची एक विशिष्ट किंमत असते. अगदी. याच मुद्द्यावर मला यायचंय. आपण आता वास्तवाचे भान देणाऱ्या आणि या नेत्रदीपक आकड्यांमागे लपलेल्या धोक्यांकडे वळूया. हो, तेही तितकंच महत्वाचं आहे. उपलब्ध माहिती आणि विश्लेषकांच्या मते या सगळ्यात मोठा धोका हा कंपनीच्या प्रत्यक्ष कामगिरीत नसून तिच्या मूल्यांकनात म्हणजेच व्हॅल्युएशनमध्ये. बरोबर. त्याचा पीई रेशो जवळपास 82च्या आसपास जाऊन पोचला आहे. एका जड उद्योग क्षेत्रातील सरकारी कंपनीसाठी 82चा पीई हे मला वैयक्तिकरित्या खूपच अवास्तव आणि फुगलेलं मूल्यांकन वाटतं. आणि तुमचं असं वाटणं पूर्णपणे तार्किक आहे. 82चा पीई रेशो हा केवळ आकडा नाही, तर ती बाजाराच्या अफाट अपेक्षांची एक पोचपावती आहे. ते कसं? सर्वसाधारणपणे FMCG किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील अतिशय वेगाने वाढणाऱ्या आणि ज्यांचा भांडवली खर्च खूप कमी असतो अशा कंपन्यांना इतका उच्च मल्टिपल मिळतो. हो, सॉफ्टवेअर कंपन्यांचा पीई जास्त असतो. पण भेल सारख्या कॅपिटल इंटेन्सिव्ह आणि अर्थव्यवस्थेच्या चक्रांवर अवलंबून असलेल्या व्यवसायाला बाजाराने इतके उच्च मूल्यांकन देणे याचा अर्थ असा होतो की गुंतवणूकदार भविष्यातील अनेक वर्षांची परिपूर्ण वाढ आजच गृहीत धरून बसले आहेत. हे म्हणजे एखाद्या क्रिकेटपटूने एका मॅचमध्ये शतक झळकावले म्हणून त्याने पुढच्या 10 मॅचेसमध्ये शतकच मारले पाहिजे अशी अट ठेवून त्याला संघात घेण्यासारखे आहे. अगदी योग्य तुलना. 82च्या व्हॅल्युएशनवर कंपनीला कोणतीही चूक करण्याची मुभा नसते. म्हणजे यात थोडीशी जरी चूक झाली तरी निराशेची पातळी खूप मोठी असू शकते. होय, त्यांना केवळ चांगली कामगिरी करून चालणार नाही, तर प्रत्येक तिमाहीत विश्लेषकांच्या अपेक्षांपेक्षा अतिउत्तम कामगिरी करावी लागेल. बापरे, हे तर खूपच प्रेशरचं काम आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, एखाद्या सरकारी धोरणात थोडा जरी बदल झाला किंवा प्रकल्पांना 1-2 महिन्यांचा जरी विलंब झाला, तरी या उच्च मूल्यांकनाचा फुगा फुटायला वेळ लागणार नाही. आणि या मूल्यांकनाच्या फुग्याला हवा देणारा अजून एक घटक आहे ज्याकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कोणता घटक? तो म्हणजे लो बेस इफेक्टचा प्रभाव. लो बेस. हो, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. 156% नफावाढ ऐकायला खूप भव्य वाटते, पण मला इथे एक वेगळं चित्र दिसतंय. मला हे एका कोरड्या पडलेल्या धरणासारखं वाटतं. कोरडं धरण? ते कसं काय? म्हणजे जेव्हा धरण पूर्णपणे आटलेलं असतं तेव्हा त्यात थोडा जरी पाऊस पडला तरी पाण्याची पातळी दुप्पट किंवा तिप्पट झाल्यासारखी भासते. आहा, बरोबर. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत भेलची कामगिरी इतकी कमकुवत होती की त्यांचा नफ्याचा पायाच खूप खाली गेला होता. त्यामुळे त्यावर उभी राहिलेली यावर्षीची कामगिरी टक्केवारीत महाकाय दिसतीये. हा वाढीचा आकडा वास्तवापेक्षा थोडा भ्रम जास्त वाटत नाही का? जर गेल्या वर्षी त्यांनी खूप खराब कामगिरी केली असेल तर यंदा थोडी चांगली कामगिरी ही प्रचंड मोठी वाटेलच ना. हा भ्रम नाही, पण ती संपूर्ण वस्तुस्थितीही नाहीये. म्हणजे लो बेस इफेक्ट ही आर्थिक विश्लेषणातील एक अत्यंत फसवी गोष्ट असते. तुम्ही जे कोरड्या धरणाचं उदाहरण दिले ते अगदी तंतोतंत लागू पडतं. हो ना. मागील वर्षी कंपनी अनेक अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करत होती, त्यामुळे नफा नीचांगी पातळीवर होता. बरोबर. जेव्हा आपण त्या अत्यंत कमी आकड्याची तुलना आजच्या 1290 कोटींच्या नफ्याशी करतो, तेव्हा ती उडी 156% दिसते. ही वाढ खोटी नाही, पैसा खरोखरच बँकेत आला आहे. पण प्रश्न असा आहे की पुढील वर्षी हे चित्र कसे दिसेल? हाच तर खरा मुद्दा आहे. कारण पुढच्या वर्षी त्यांना या लो बेसचा फायदा मिळणार नाही. पुढच्या वर्षीच्या मार्च तिमाहीसाठी त्यांचा पाया हा आजचा 1290 कोटींचा नफा असेल. अगदी बरोबर, ज्याला आपण हाय बेस म्हणतो. आता जर त्यांना पुढील वर्षी परत 50 किंवा 100% वाढ दाखवायची असेल तर त्यांना 2 ते 2,500 कोटींचा नफा एका तिमाहीत बदलावा लागेल, जे की खूपच कठीण आहे. आणि जड उद्योग क्षेत्रात असा झपाट्याने आणि सतत नफा दुप्पट करणं जवळपास अशक्य असते. त्यामुळे इतक्या उच्च दराने होणारी वाढ भविष्यात सातत्याने टिकून ठेवण्याबाबत विश्लेषकांमध्ये मोठी चिंता आहे. म्हणजे वाढीचा हा वेग कुठेतरी थांबेल. हो, ही वाढ काही काळ स्थिर होईल, म्हणजे नॉर्मलाइज होईल, आणि जेव्हा वाढीचा वेग मंदावलेला दिसेल तेव्हा ते 82चे मूल्यांकन टिकवणं सर्वात कठीण होऊन बसेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण आता एका अशा वळणावर आहोत जिथे भूतकाळ खराब होता, वर्तमान अतिशय चमकदार आहे, पण भविष्यातील अपेक्षांचे ओझे असह्य होऊ शकते. अगदी अचूक. मग मला सांगा, उपलब्ध माहितीच्या आधारे आपण या सगळ्याचा एकत्रित अन्वयार्थ कसा लावायचा?
जर आपण अल्पावधीचा आणि दीर्घावधीचा विचार केला तर बाजारावर आणि कंपनीच्या वाटचालीवर याचा काय परिणाम होऊ शकतो? जर आपण अल्पावधीचा म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार केला तर हे निकाल निर्विवादपणे स्ट्रॉंग आहेत. म्हणजे बाजारात याचं स्वागत होईल? नक्कीच. बाजारात सध्या मोमेंटम खेळतोय. 37% महसूल वाढ आणि नफ्यातील उडी यामुळे स्टॉकमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये एक अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण होईल. पॉझिटिव्ह सेंटिमेंट. हो, मॅनेजमेंटनी जो आत्मविश्वास दाखवला आहे त्यामुळे अल्पावधीत या स्टॉकमध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे लोक फक्त पुढच्या काही महिन्यांचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे एक ग्रीन सिग्नल आहे. पण खरा कस तर लांबच्या पल्ल्यावर लागणार आहे, नाही का? कारण तेजीच्या लाटेवर स्वार होणे सोपे असते, पण ती लाट टिकवून ठेवणे कठीण. नक्कीच. आणि म्हणूनच दीर्घकालीन भविष्याचा विचार करताना आपल्याला भावनेच्या हारी न जाता 3 अत्यंत महत्वाच्या आणि मूलभूत स्तंभांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. 3 स्तंभ कोणते ती? या 3 गोष्टींवरच भेलचे खरे भवितव्य अवलंबून असेल. माझा अंदाज आहे की पहिला स्तंभ हा नवीन ऑर्डर्सशी संबंधित असावा, कारण सध्याचे काम पूर्ण झाले की पुढे काय हा प्रश्न उभा राहतोच. तुमचा अंदाज अगदी अचूक आहे. पहिला स्तंभ आहे नवीन ऑर्डर्सचा सातत्यपूर्ण ओघ. कन्सिस्टंट ऑर्डर इनफ्लो. होय, सध्या ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असली तरी ती कायमस्वरूपी तशीच राहील याची शाश्वती नाही. त्यामुळे पाईपलाईन कधीही कोरडी पडून न देणे हे मोठं आव्हान असेल. आणि दुसरा स्तंभ? दुसरा स्तंभ आहे अंमलबजावणीचा वेग म्हणजे एक्झिक्युशन वेलॉसिटी. या तिमाहीत त्यांनी जे उत्कृष्ट प्रोजेक्ट मॅनेजमेंट दाखवले आहे तीच शिस्त त्यांना इथून पुढे प्रत्येक प्रकल्पात दाखवावी लागेल. म्हणजे सातत्य टिकवावं लागेल? अगदी. कार्यक्षमतेत थोडी जरी कुचराई झाली तर नफ्याचे मार्जिन पुन्हा आकुंचन पावेल. आणि तिसरा स्तंभ मला वाटतं पूर्णपणे सरकारच्या हातात असावा. होय, तिसरा आणि सर्वात अनिश्चित स्तंभ म्हणजे ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सरकारचा कायम राहणारा खर्च. गव्हर्नमेंट स्पेंडिंग. बरोबर. भेलसारख्या कंपन्यांचा श्वास हा सरकारी धोरणांवर आणि अर्थसंकल्पातील तरतुदींवर चालतो. आज सरकार पारंपरिक ऊर्जेवर खर्च करत आहे. तोच तर मोठा प्रश्न आहे. जागतिक हवामान बदलाच्या दबावामुळे भविष्यात जर हे धोरण अचानक बदलले किंवा खर्चाला कात्री लावली गेली तर त्याचा सर्वात मोठा फटका या कंपनीला बसू शकतो. तर या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय निघतो? आजच्या या सखोल चर्चेचा धागा पकडून आपण संपूर्ण चित्राचा एक स्पष्ट गोषवारा तयार करू शकतो. हो, नक्कीच. एका बाजूला आपण भेलची एक अतिशय सकारात्मक बाजू पाहिली. महसुलात 37% मजबूत वाढ आणि नफ्यात 156% ऐतिहासिक उसळी. हे केवळ नशिबाचे फळ नसून यात उत्तम अंमलबजावणी, ऑपरेटिंग लिव्हरेजचा हुशारीने केलेला वापर आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर दिलेल्या भाराचा मोठा वाटा आहे. अगदी बरोबर. हे सगळे कंपनीच्या ऑपरेशनल स्तरावरील एक मोठे स्थित्यांतर किंवा टर्नअराउंड स्पष्ट करतात. पण त्याच नाण्याची दुसरी बाजूही तितकीच ठळक आहे. हो, ती धोक्यांची बाजू. 82च्या अतिउच्च व्हॅल्युएशनची चिंता आणि लो बेसमुळे फुगून दिसणारे टक्केवारीचे आकडे हे भविष्यासाठी धोक्याचे संकेत देत आहेत. बरोबर आहे. अंतिम निष्कर्ष काढायचा तर कंपनीची आजची कामगिरी उत्कृष्ट असली तरी दीर्घ काळासाठी सातत्यपूर्ण कामगिरी आणि व्हॅल्युएशनमधील स्थिरता, ज्याला आपण व्हॅल्युएशन कम्फर्ट म्हणतो, या 2 कसोट्यांवर कंपनीला वारंवार पारखले जाईल. म्हणजे बाजाराने आत्ता तरी त्यांना पास केलंय. हो, बाजाराने त्यांना सध्या बेनिफिट ऑफ डाऊट दिला आहे, पण तो कायमस्वरूपी नसतो. अगदी अचूक. आकडे कितीही चांगले असले तरी ते भविष्याची खात्री देऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेची सांगता आपण एका अशा प्रश्नाने करूया जो या सर्व आकड्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला भाग पाडेल. नक्कीच. विचार करा, जेव्हा एखाद्या महाकाय कंपनीचा भविष्यातील विस्तार हा पूर्णपणे सरकारी खर्चाच्या लहरीवर आणि ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या धोरणांवर अवलंबून असतो, आणि जेव्हा बाजाराने तिचे व्हॅल्युएशन आधीच 82च्या पीईपर्यंत ताणून ठेवले असते, तेव्हा कंपनीच्या कार्यक्षमतेतील सुधारणा या गगनाला भिडलेल्या अपेक्षांचे प्रचंड ओझे पेलण्यासाठी खरोखरच पुरेशी ठरू शकते का? हा खूपच गंभीर विचार आहे. की या अत्यंत महागड्या मूल्यांकनाच्या गर्भातच भविष्यातील एका मोठ्या निराशेची बीजं आधीच पेरली गेली आहेत. काळच ठरवेल हे. आजच्या या चमकदार आकड्यांमागे दडलेला हाच प्रश्न घेऊन आज आपण इथे थांबूया. विचार करत रहा, कारण बाजारात जे दिसते तेच नेहमी सत्य असते असे नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.